नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा शुभारंभ करूया श्री संत चोखामेळा महाराजांच्या एका अभंगाने। अभंग असा आहे, वाया हाव भरी नका घालू मन, वाया हाव भरी नका घालू मन, चिंतावे चरण विठोबाचे, चिंतावे चरण विठोबाचे, हेची साधन साराचे पै सार, हेची साधन साराचे पै सार, येणे भवपार उतरती, येणे भवपार उतरती, न करी आळस, न करी आळस, नामाचा क्षणभरी, कामक्रोध दुरी पळे येणे, कामक्रोध दुरी पळे येणे। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, जे नामस्मरण म्हणा किंवा साधू संग म्हणा, ही सगळ्यात सोपं साधन आहे हरी चिंतनाचं आणि या भवरोगातून पार होण्यासाठी। तर भौतिक साधनांचं जेव्हा आपण हाव करतो तेव्हा त्यातून हानीच होते। जसं अंमली पदार्थांचं सेवन केलं तर त्याने हानीच होते, तसंच काहीचं आहे। आणि आपण आपल्या अभंगात बघितलं, हाव हा शब्द आलेला आहे, व्यसन तलफ असा शब्द आलेला आहे, हाव हा शब्द आलेला आहे। तर आजचा विषय याच्याशीच निगडीत आहे। पाहूया आजचा आपला विषय काय आहे। आजचा आपला विषय आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांचे सेवन आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी दिवस। आजचा विशेष कार्यक्रम आहे। आज आहे 26 जून रोजी, जनजागृती पर विशेष कार्यक्रम आहे, आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांचे सेवन आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी दिवस। आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला मुंबईतील सुप्रसिद्ध GT रुग्णालय येथील ड्रग्स ट्रीटमेंट सेंटर म्हणजेच व्यसनमुक्ती विभागातले मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र चव्हाण आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार मित्रांनो, डॉक्टरांचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर रवींद्र नगराम चव्हाण, आपण मनोविकार तज्ज्ञ आहात। ड्रग ट्रीटमेंट सेंटर म्हणजेच व्यसनमुक्ती केंद्र GT रुग्णालय मुंबई येथे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर आपण MBBS आणि पुढे MD सायकॅट्री म्हणजेच मनोविकृतीशास्त्र या विषयात ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व सर जे समूह रुग्णालय मुंबई येथून केलं। आपल्या गाठीशी वैद्यकीय अधिकारी म्हणून जवळजवळ 20 वर्षांहून अधिकचा अनुभव आपल्या गाठीशी आहे। आपण वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये म्हणजे सर जे समूह रुग्णालय म्हणा, BARC रुग्णालय म्हणा किंवा पोलीस रुग्णालय म्हणा, इथे रुग्णांची सेवा केलेली आहे, रुग्ण चिकित्सा केलेली आहे, रुग्णांना उपचार दिलेले आहेत, तो अनुभव आपल्या गाठीशी आहे। आणि आपली विशेष रुची जी आहे ती व्यसनमुक्तीमध्ये आहे। लैंगिक समस्यांचं जे निराकरण आहे त्याच्यामध्ये आपली विशेष रुची आहे। आणि आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे अनेक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत। तसेच समाजातल्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर आपण व्यसनमुक्तीवर म्हणा, मनोविकारांवर म्हणा किंवा लैंगिक समस्याचं निराकरण अशा विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानपर देता असे बहुगुणी असे आजचे आपले डॉक्टर आपल्याला लाभलेले आहेत। तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया। डॉक्टर साहेब, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आणि आजचा जो आपला विषय आहे अंमली पदार्थांचं सेवन आणि बेकायदेशीर जी तस्करी होतं त्याच्या विरोधी असा जनजागृतीपर आजचा दिवस आहे 26 जून। तर त्याचं महत्त्व काय आहे किंवा जनजागृतीची गरज काय आहे ते आम्हाला सांगा। अंमली पदार्थांचं सेवन हे समाजामध्ये हे शतकानुशतके आणि वर्षानुवर्ष आहेच, पण ह्या अंमली पदार्थांचं सेवन आजच्या काळामध्ये हे वाढत्या प्रमाणावर आहे। आणि ह्या सेवनाने बाधित होणाऱ्यांची संख्या ही दिवसेगणिक केवळ वाढतच नाही आहे, तर त्याचा प्रादुर्भाव हा समाजामध्ये
ज्या स्तरांमध्ये तो कधी नव्हता त्या स्तरांमध्येही तो जातो आहे. कधी काळी ते समजलं जायचं, त्याला गैरसमज म्हणावा की तो फक्त शहरी भागांचाच ती व्याधी आहे. तर आज ग्रामीण भागांमध्ये सुद्धा बरेच अंमली पदार्थ जी कधी आधी सापडत नव्हती ती तिथेही पोचलेली आहेत. अगदी नजीकच्या भूतकाळामध्ये जर आपण बघायला गेलो तर आपल्याला पुण्यातली एक दुर्घटना म्हणजे जो रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट होता किंवा एक क्रूज शिपवरचं घटना घडली होती. अशा घटनांमध्ये आपल्याला जाणवतं की अंमली पदार्थ हे कुठपर्यंत पोचलेली आहेत आणि त्यांचा समाजामधला प्रादुर्भाव हा दिवसेगणिक वाढत आहे. आणि अंमली पदार्थांचं सेवन हा कधीही वैयक्तिक विषय नसतो. हा विषय जर आपण बघायला गेले तर त्याचे परिणाम हे कौटुंबिकही असतात आणि नंतर ती सामाजिक असतात. त्यामुळे यांचं जे महत्त्व आहे ते समाजाच्या स्तरावर फारच वेगळ्या पद्धतीचं महत्त्व आहे की त्याने समाजावर त्याचे परिणाम होत असतात. त्यामुळे अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध तसेच त्याच्या तस्करीविरुद्ध जनजागृती करणे आणि लोकांपर्यंत पोचणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचं अंमली पदार्थ म्हणजे काय त्याविषयी पण आम्हाला सांगा. म्हणजे सुरुवातीपासून आम्हाला कळेल की अंमली पदार्थ नक्की कशाला म्हणायचं. आपण अंमली पदार्थ असे कुठल्याही पदार्थाला म्हणतो की ज्याच्यामुळे मेंदू हा सुन्न होतो आणि माणसाची सारासार विचार करण्याची बुद्धी ही कमी होते आणि त्याच्या वागण्या बोलण्यावर त्याचा विपरीत आणि पराकोटीचा परिणाम होतो. असल्या कुठल्याही पदार्थाला अंमली पदार्थ म्हणता येतं. अशा पदार्थांची आपण उदाहरणच द्यायची झाली तर अगदी अफीम, गांजा किंवा तत्सम पदार्थ जी समाजामध्ये फार वर्षांपासून प्रचलित आहेत आणि ते फार सहजपणे वापरली जातात. म्हणजे त्यांचा वापर हा केवळ नशेसाठीच होतो असं नाही, तर बऱ्याचदा त्याचे वैद्यकीय वापरसुद्धा आधीच्या काळामध्ये आणि आजही होतात. बरं. असल्या सगळ्या पदार्थांना आपण अंमली पदार्थ म्हणतो. डॉक्टर रवींद्र, असे कुठकुठले पदार्थ आहेत त्याविषयी आम्हाला सांगा. आणि सरांनी आपल्याला दाखवायला स्लाईड्स पण आणलेले आहेत जेणेकरून आपण बघून ओळखू शकू किंवा मोबाईलवर तुम्ही पटकन फोटो काढून घेऊ शकता. तर कुठले असे पदार्थ आहेत जे समाजात आढळतात किंवा प्रचलित आहेत? असल्या अंमली पदार्थांमध्ये उदाहरणं द्यायची झाली तर ज्याला हिरोईन म्हणतात, अफू किंवा अफीम, गांजा, चरस आणि त्याच्यासारखेच तत्सम पदार्थ. नंतर झोपेच्या गोळ्या, ज्यांना वैद्यकीय टर्मिनॉलॉजीमध्ये बार्बिच्युरेट्स किंवा बेन्झोडायझेपिन्स म्हणतात. नंतर MDMA, LSD, कोकेन अशा पद्धतीचे उत्तेजक पदार्थसुद्धा हे सगळे अंमली पदार्थांची उदाहरणं आहेत आणि ती आज वाढत्या प्रमाणात समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वयोगटामधील लोक त्याचं सेवन करत आहेत. आपण स्क्रीनवर आता बघू शकतो वेगवेगळ्या प्रकाराने जे अंमली पदार्थांचे प्रकार आहेत ते पण आपण बघू शकतो. वहीत आपण नोंद करून घेऊ शकता, फोटो काढू शकता. डॉक्टर साहेब, आणि हे जे पदार्थ आहेत ते कुठकुठल्या नावाने समाजामध्ये मिळतात किंवा वेगवेगळी नावं काय आहेत त्यांना ते पण आम्हाला सांगा. जसे की हिरोईन किंवा अफीम याला लोक स्मॅकसुद्धा म्हणतात, हंगसुद्धा म्हणतात किंवा त्याला व्हाईट हॉर्स म्हणून ते ह्या नावाने प्रचलित आहे. काही लोक त्याला चायना व्हाईटसुद्धा म्हणतात. गांजाला लोक वीड, नंतर ग्रास अशा नावाने संबोधतात. तेच तुम्ही LSDला बघायला गेला तर त्याला लोक ॲसिड म्हणून ते समाजामध्ये म्हणजे ते वापर करणाऱ्या लोकांमध्ये ते प्रचलित असतं. बेन्झोडायझेपिन्स जे सिडेटिव्ह हिप्नोटिक्स किंवा झोपेच्या गोळ्या ज्यांना आपण म्हणतो त्यांना म्हणजे सामान्यपणे हे लोक बटन म्हणून संबोधित करत असतात. नंतर मेफेड्रोन किंवा MD यांना ते म्याव म्याव ह्या नावाने संबोधतात. अशा पद्धतीने यांची स्ट्रीट नेम्स ही बरीच वेगळी असतात जे आपण त्यांना केमिकल्सने किंवा मेडिकली आपण त्यांना ज्या गोष्टीने संबोधतो त्याच्यापेक्षा. बरोबर. आणि डॉक्टर साहेब, आम्हाला ह्या सांगा की अंमली पदार्थांचा प्रभाव कसा पडतो, किती पडतो त्याविषयी आम्हाला सांगा. अंमली पदार्थांचा जो प्रघात किंवा जे प्रिव्हेलन्स ज्याला आपण म्हणतो तो समाजानुसार किंवा राज्यानुसार, देशानुसार आणि जागतिक स्तरावर तो थोडाफार फरकाने वेगवेगळा आहे. जसं एकंदरीत अंमली पदार्थांचा विचार जागतिक पातळीवर आपण जर बघायला गेलो तर जवळपास 30 करोड लोक ही वेगवेगळ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे अंमली पदार्थ वापरतात.
पण यामध्ये आपण थोडा बदल करू, म्हणजे ह्यामध्ये आपण चर्चा करत असताना आपण म्हणू की काही पदार्थ ही केवळ काही लोक त्यांचं सेवन हे कधीतरी ओकेजनल यूज म्हणून करतात आणि काही लोक त्या पदार्थांचं सेवन करताना त्याला दररोजच आणि गरजेपेक्षा जास्त प्रमाणात आणि ज्याला आपण म्हणजे एक आजाराच्या स्वरूपावर म्हणू किंवा व्यसनाधीनतेच्या स्वरूपावर म्हणू, त्या स्वरूपावर त्याचं ते प्रमाणाने ते करतात. त्यामुळे जेव्हा आपण 30 करोड लोक ह्या अंमली पदार्थांचं सेवन करतात, त्यातले काही लोक ते व्यसनाधीन झालेले असतात किंवा प्रॉब्लेमॅटिक यूज ज्याला आपण म्हणतो, तर तशांचं प्रमाण जवळपास 3.5 करोड आहे जागतिक पातळीवर. भारतामध्ये बघायचं झालं तर वेगवेगळ्या पदार्थांचं आपण जर विश्लेषण केलं तर त्यात आपल्याला आढळेल की गांजा आणि तत्सम पदार्थ हे सर्वाधिक प्रमाणात वापरले जातात. त्याने बाधित लोक जवळपास भारतीय लोकसंख्येच्या 2.8% आहेत आणि त्यांचा आकडा जवळपास 3 करोडच्या आजूबाजूला जातो. आणि त्यातले व्यसनाधीन स्तरावर जे लोक आहेत त्यांचा विचार केला तर त्यांचा आकडा जवळपास 1.25 कोटीपर्यंत, म्हणजे एक 72 ते 75 लाखाच्या आजूबाजूला आहे. तेच आपण अफूमध्ये बघायला गेलं तर वापरणाऱ्यांची संख्या ही 1.25 कोटी ते 1 कोटीपर्यंत आहे, पण व्यसनाधीनतेच्या पातळीवर जे गेलेले आहेत त्यांची संख्या ही जवळपास 20 ते 25 लाखापर्यंतच आहे. तेच झोपेच्या गोळ्यांमध्येही बघायला गेलं तर जवळपास गोळ्यांचा वापर करणाऱ्यांची संख्या ही 1 कोटीपर्यंत आहे, पण व्यसनाधीनतेची पातळी गाठणारे हे 6 ते 10 लाखाच्या मध्येच आहेत. तसेच इतर जे नवीन पदार्थ आहेत, मेफेड्रोन, MD, इन्हेलंट्स, यांचं प्रमाण त्या मानाने कमी आहे आणि त्यांचे आकडे हे जवळपास लाखाच्या घरातच राहतात. मित्रांनो, डॉक्टर साहेबांनी आपल्याला दाखवायला आकडेवारी आणलेली आहे, तर एकदा आकडेवारी चटकन आपण बघून घेऊया. जागतिक स्तरावर जवळजवळ 1.2 करोड, भारतामध्ये 34 लाख आणि 5 पैकी 1 जण अल्पवयीन असतो. अंमली पदार्थांचं जे सेवन जे करतात त्यापैकी 2542 लोक दरवर्षी आत्महत्या करतात. वयाच्या 40पर्यंत 50% लोक अतिसेवनामुळे मृत्युमुखी पडतात. 40% लोकांना शारीरिक किंवा मानसिक व्यंगत्व येतं आणि अपघाताचे प्रमाण आपण बघतोय की 80% जातो. म्हणजे स्वतःला पण त्रास होतोय, शिवाय समाजाला पण घातक अशी ही सवय आहे, व्यसन आहे. अंमली पदार्थांविषयी आपली चर्चा सुरू आहे, तर कुठले पदार्थ, अंमली पदार्थ जास्त आढळून येतात समाजात आणि त्याचे काही प्रकार आहेत का, ते देखील आम्हाला सांगा डॉक्टर. समाज पातळीवर आपण बघायला गेलो तर भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांचं प्रमाण थोडं वेगवेगळ्या प्रमाणात आणि स्वरूपात आणि पदार्थानुसारही फरक आहे. जसे की आपण जर प्रांताप्रमाणे थोडी चर्चा करायला गेलो तर आपल्याला आढळेल की पंजाबमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये एकंदरीत अफीम किंवा अफूचं प्रमाण हे फारच आहे. त्याच्यानंतर येणारा गांजा आहे. तेच आपण दक्षिण भारतामध्ये बघायला गेलो तर अफूचं प्रमाण हे फार कमी आणि त्यातल्या त्यात गांजाचं प्रमाण आणखी कमी झालेलं असतं. वैयक्तिक अंमली पदार्थांचं जेव्हा आपण म्हणू तर गांजा आणि तत्सम पदार्थांचं सेवन हे सर्वाधिक प्रमाणात आहे. त्याच्यानंतर झोपेच्या गोळ्यांचं प्रमाण असतं आणि त्याच्यानंतर उर्वरित जे अंमली पदार्थ आहेत त्यातल्या त्यात नवीन ज्यांनी पदार्पण केलेलं आहे, जसे की MD, MDMA, LSD, ह्या पदार्थांचं प्रमाणसुद्धा दिवसांगणिक वाढत चाललेलं आहे. पदार्थांमध्ये वर्गीकरण करायचं झालं तर ढोबळमानाने आपल्याला त्यांना मादक पदार्थ आणि उत्तेजक पदार्थ म्हणून त्यांचं वर्गीकरण करता येईल. मादक पदार्थांमध्ये मुख्यतः अफू किंवा अफीम आणि तत्सम पदार्थ. आपण बघू शकतो आता स्क्रीनवर मित्रांनो की 2 प्रकार, मादक पदार्थ आणि उत्तेजक पदार्थ. तर मादक पदार्थांमध्ये अफू आणि अफीम आणि चरस किंवा तत्सम पदार्थ आणि झोपेच्या गोळ्या हे येतात. तर उत्तेजक पदार्थांमध्ये मेफेड्रोन, LSD आणि वेगवेगळ्या नावाने MD, MA या नावाने येत आहेत. आणि अंमली पदार्थांच्या सेवनाचं काही कारणाविषयी काय सांगाल? म्हणजे काय काय कारणं असू शकतात, का लोक सेवन करतात अंमली पदार्थांचं, त्याविषयी आम्हाला सांगा. नक्कीच. अंमली पदार्थांच्या सेवनामध्ये कारणं बघायला गेली तर काही कारणं ही वैयक्तिक असतात आणि त्याचबरोबर त्याला कौटुंबिक आणि सामाजिक कारणं ही जबाबदार असतात. वैयक्तिक कारणांमध्ये आपण बघायला गेलो तर जनरली बहुतेक लोकांमध्ये जे आपण बघतो ते लोक कारण देतात की ताण.
ताणमुक्ती किंवा तणावमुक्त होण्यासाठी आम्ही नशा करतो. त्याच्यानंतर असतं की मित्र आणि मित्राची संगत, जो सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो. काही लोकं वेदनाशमक म्हणून त्यांचा वापर करतात, काही लोकं वास्तवापासून दूर जाण्यासाठी, काही लोकं जीवनातल्या व्यथा विसरण्यासाठी ह्या गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. पण ही झाली वैयक्तिक कारणं. पण केवळ वैयक्तिक कारणंच व्यसनाधीनतेकडे वळण्यासाठी जबाबदार असतात असं नाही आहे. तर बऱ्याचदा कौटुंबिक कारणंसुद्धा असतात. घरातली अशांतता, घरातले संबंध अतिशय तणावपूर्वक असतात. बऱ्याचदा घरामध्ये संस्कार देण्यासाठी दोन्ही पालक जागेवरच नसतात. तसेच सामाजिक कारणांमध्ये बघायला गेलं तर ज्याला आपण म्हणतो की डिस्टर्ब नेबरहूड किंवा जे जे आजूबाजूची सामाजिक स्थिती, दारिद्र्य, गरिबी, दररोज येणारे तीच संकटं, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा कुठे ना कुठे त्यांच्या व्यसनाकडे जाण्यावर आणि हळूहळू त्याच्यावर अवलंबित्व येण्यावर हे परिणाम करत असतात. मित्रांनो, चर्चा सुरू आहे अंमली पदार्थांच्या व्यसनाविषयी, त्यांच्या सेवन आणि बेकायदेशीर जी तस्करी होते त्याविषयी चर्चा सुरू आहे. व्यसनमुक्तीची चर्चा सुरू आहे. या वळणावर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आठवतो. अभंग असा आहे: मन मारुनिया मुक्त पै केले, मन मारुनिया मुक्त पै केले, मी पण माझे नेले हिरोनिया, मी पण माझे नेले हिरोनिया, मज लाविले चाळा, मज लाविले चाळा, लाविले चाळा, विठ्ठलू डोळा बैसलासे, विठ्ठलू डोळा बैसलासे. मित्रांनी, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आणि आज आपली चर्चा सुरू आहे आंतरराष्ट्रीय जे अंमली पदार्थांचं सेवन आणि बेकायदेशीर तस्करी होते त्या विरोधी दिवसाचा 26 जून हा जनजागृतीपर या उद्देशाने आपण जनजागृती पसरवतो. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध GT रुग्णालयातील व्यसनमुक्ती विभागातील डॉक्टर रवींद्र चव्हाण आपल्यासोबत आहे. सर, तुम्ही आम्हाला व्यसनाच्या कारणांविषयी सांगितलं, तर कुठला वयोगट जास्त प्रभावित होतो या अंमली पदार्थाच्या व्यसनाने, त्याविषयी आम्हाला सांगा. नक्कीच. वयोगटाची जर आपण चर्चा करायला गेलो तर जनरली अंमली पदार्थाच्या व्यसनाकडे वळलेले आणि प्रभावित झालेले लोकांची जी वयोगट आहे तो वयोगट जनरली तरुण वयोगट असतो, ज्याला आपण 20 ते 40 वर्षामध्ये म्हणूया. म्हणजे परंतु अंमली पदार्थांचं सेवन सुरू करण्याची वेळ ही बहुतेक वेळा पौगंडावस्थेत आणि कधीकधी तर अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा ती सुरुवात होते. बदलत्या काळानुसार आणि वाढत्या अंमली पदार्थांच्या उपलब्धतेनुसार आपण म्हणूया की अगदी लहान मुलंसुद्धा याला बळी पडताना दिसत आहेत. म्हणजे मी GT हॉस्पिटलच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एक अतिशय लहान मुलगा पाहिला की जो आला तेव्हाच त्याचं वय 12 वर्ष होतं आणि त्याने सेवनाला सुरुवात केली होती, त्याला 3-4 वर्ष झालेली होती. म्हणजे जर आता आपण बघायला गेलं तर आपण जर साधंसं म्हणजे आपण साधंसं मोजणी केली तरी ते वयाच्या 8 किंवा 9 वर्षाला त्याने पदार्थाच्या सेवनाला सुरू केलेलं होतं. आणि म्हणजे ज्याला आपण म्हणतो की गांजा, ज्याचा प्रादुर्भाव भारतीय समाजामध्ये खूप खूप जास्त आहे आणि बऱ्याच जागांवर चुकीच्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने त्यांना काही देवतांशी जोडून त्या पद्धतीने काही सामाजिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा, जसं की होळी किंवा काही सणांमध्ये सुद्धा ह्या पदार्थाचं, त्यातल्या त्यात गांजा आणि तत्सम पदार्थांचं, भांग यांचं सेवन केलं जातं आणि ते कुठेतरी समाजमान्य असल्यासारखं त्याला रंगरूप दिला जातो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अगदी म्हणजे तरुण वर्ग आणि त्यातल्या त्यात पौगंडावस्थेतील लहान मुलंसुद्धा आणि ही सुद्धा त्याला बळी पडतात. आणि व्यसनाच्या सुरुवातीला एकदा त्या गोष्टीचं चव चाखणे, इथून जी सुरुवात होते ती हळूहळू ती नित्यनेमाने वापरणे आणि नंतर अगदी व्यसनाधीन होणे, ह्या म्हणजे ह्या पातळीपर्यंत मनुष्य पोचतो. तर म्हणजे तरीही आपण जेव्हा विचार करतो तेव्हा प्रभावित लोक ही पौगंडावस्थेतली आणि तरुण 20 ते 40 वयोगटातली लोकच ही जास्त असतात. मित्रांनो, या वळणावर आपल्याला गडचिरोलीहून फोन आलेला आहे. बहुतेक फोन कट झालेला आहे, तर पुन्हा सर याच विषयी येऊया की एखाद्याने अंमली पदार्थांचं सेवन केलेलं आहे तर आम्ही कसं ओळखणार किंवा कसं ओळखायचं, त्याची लक्षणं काय,
ते आम्हाला सांगा. अंमली पदार्थांचं सेवन केलेलं असेल तर त्यावेळेस जर तो माणूस म्हणजे त्या अंमलाखाली असेल तर डेफिनेटली त्याला एक धुंदी आलेली असते. त्याच्या संवेदना किंवा ज्याला आपण अटेन्शन म्हणतो त्या कमी झालेल्या असतात. एक झोपेच्या अवस्थेसारखं बऱ्याचदा असतं किंवा कधीकधी ते लोक जास्त सेवन केलेलं असेल तर चिडचिडे असतात किंवा थोडेसे आक्रमक असतात किंवा कधीकधी अस्वस्थसुद्धा ते भासतात. आणि एकंदरीत त्यांच्या बोलण्यामध्ये थोडं म्हणजे जीभ आपण वळणं जे म्हणतो तसं जे स्लरिंग आलेलं असतं आणि एकंदरीतच त्यांचं वागणुकीमध्ये आपल्याला तो बदल जाणवतो की ते त्या कुठल्या तरी पदार्थाच्या अंमलाखाली आहेत. अफूसारख्या पदार्थाचं जर आपण बघायला गेलं तर अफूमध्ये आपल्याला एक साधारणपणे जाणवतं की ज्यावेळेस त्या व्यक्तीने सेवन केलेलं असतं तेव्हा त्याचे डोळ्यांच्या ज्या बाहुल्या असतात त्या छोट्या झालेल्या असतात आणि तेच गांजा किंवा तत्सम पदार्थाचं ज्यांनी सेवन केलेलं असतं त्यांचे डोळे हे लाल झालेले असतात किंवा ते लोक सारखे पाणी प्यायला मागतात कारण त्यांना तोंडामध्ये कोरड पडत असते. आणि मित्रांनो, सरांकडून आपण अंमली पदार्थांच्या लक्षणांविषयी जास्तीत जास्त माहिती घेतोय. यावरणार आपल्याला एक फोन आलेला आहे. गडचिरोलीहून फोन आहे. मुकरू यांचा फोन आहे. नमस्कार मुकरू, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा सर, हां, मला काय म्हणायचं आहे, 1993ला गडचिरोली जिल्हा दारू मुक्ती झाली. हां, परंतु त्या जिल्ह्यात जे दारूचं प्रमाण आहे ते त्याच्यापेक्षा वाढलं. बरं. तर त्याचा म्हणजे ते कशामुळे वाढलं असेल? बरं, त्याच्याबद्दल सर मला उत्तर सांगा थोडंसं. बरं. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. डॉक्टर साहेब, काय सांगणार की एखाद्या पदार्थावर बंदी घातली की त्याचं जे विक्रीचं प्रमाण आहे किंवा आपण समाजामध्ये त्याची वाढ म्हणजे सेवन वाढल्याचं आपण पाहतो, त्याविषयीचा प्रश्न आहे, काय सांगणार सर? हा प्रश्न तसा बघायला गेला तर हा शासन स्तरावरचा प्रश्न आहे कारण एका पद्धतीने तिथे तस्करी होते आहे. पण मानसिक पातळीवर जेव्हा आपण ह्या विषयाची चर्चा करू तर इथे तो जो म्हणजे ॲब्सोल्यूट डिप्रिव्हेशन आणि रिलेटिव्ह डिप्रिव्हेशन हा जो कन्सेप्ट असतो तर इथे ते आहे की म्हणजे लोकांमध्ये ती भावना निर्माण होते आहे की आम्हाला मिळत नाही, आमची इच्छा आहे पण आम्हाला मिळत नाही आणि जी गोष्ट मिळत नाही त्याच्याबद्दल कदाचित जास्त इच्छा निर्माण होते आणि त्यामुळे प्रमाण आणखी वाढतं. पण व्यसनाधीनतेमध्ये एक आहे की जे लोक व्यसनाधीनतेच्या बळी पडतात, मग तो पदार्थ अंमली पदार्थ असो की भारतामध्ये कायदेशीर मानला गेलेला दारू हा विषय असो, मदिरा, हे पदार्थ जेव्हा त्याच्या बळी पडतात तेव्हा त्याला ते मिळवण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन कुठल्याही पद्धतीने त्याला मिळवतात आणि त्याच्यासाठी मग ते म्हणजे जेव्हा प्रांत छोटा आहे, एक छोटा जिल्हा आहे, तर त्या छोट्या जिल्ह्याचे असं म्हणजे 2 सीमारेषांमधलं अंतरच किती असतं. त्यामुळे त्याला मिळवण्यासाठी लोकांना फार श्रम करावे लागतात असं मला वाटत नाही. आणि ही कदाचित कारणं आहेत की ती म्हणजे व्यसनाधीनता त्या जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे. धन्यवाद मित्रांनो आपल्या प्रश्नासाठी. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे उत्सुकतेपोटी काही गोष्टी केल्या जातात. जसं मी हेच काही लपवलं तर याच्यामध्ये काय आहे, मुठ्ठीमध्ये काय आहे, त्याची उत्सुकता जाणवते. तसंच एखादी पदार्थ दूर नेला, बंदी आणली तर त्याच्यापोटी उत्सुकता काय असेल किंवा त्याची जी विक्री जी आहे त्याचं सेवनाचं प्रमाण वाढतं अशी आपल्याला माहिती मिळते. पुढला सर प्रश्न तुम्ही लक्षणांविषयी सांगितलं, अंमली पदार्थ घेतल्याची लक्षणं, आणि जर कोणी अंमली पदार्थ सोडला असेल तर ज्याला आपण विड्रॉल म्हणतो तर त्याची लक्षणं काय असतात, ते कसं ओळखायचं? विड्रॉलच्या सिम्पटम्स म्हणजे लक्षणांमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा ते म्हणजे थोडं अंमली पदार्थाच्या स्वरूपानुसार त्याच्यामध्ये थोडा बदल असतो. परंतु एकंदरीत आपण सगळ्याच अंमली पदार्थांच्या विड्रॉलमध्ये जर बघायला गेलं तर व्यक्तीला सुरुवातीच्या काळामध्ये चिडचिड येणं, अस्वस्थता येणं, झोप न येणं अशा पद्धतीची लक्षणं अतिशय सहजपणे ते दिसून येतात. आणि ह्या लक्षणांच्या व्यतिरिक्त जेव्हा त्यांच्या शारीरिक पातळीवर आपण बघितलं तर ते स्वतः सांगतात की धडधड वाढलेली आहे किंवा अस्वस्थता वाढलेली आहे किंवा त्यांना थोडं घाम येणं किंवा स्वेटिंग जे आहे ते वाढलेलं असतं. अफू ह्या पदार्थाच्या अंमली पदार्थाच्या बाबतीत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्या लोकांना विड्रॉलमध्ये एक
लक्षणं जी असतात ती फार म्हणजे वेगळी असतात. ती म्हणजे त्यांना शरीरामध्ये फार जास्त दुखतं, म्हणजे बॉडी एक खूप जास्त असतो. नंतर यांच्या डोळ्यांच्या ज्या बाहुल्या असतात ह्या विस्तारित झालेल्या असतात, त्या मोठ्या झालेल्या असतात. त्यांना नाकातून डोळ्यातून पाणी येत असतं किंवा कधीकधी त्यांना जुलाब होतात किंवा मळमळल्यासारखं होतं. ही जी लक्षणं असतात ही अफूच्या विड्रॉलची अतिशय म्हणजे आपण कॅरेक्टरिस्टिक म्हणतो तशा पद्धतीची लक्षणं असतात. गांजाच्या बाबतीत अशी फार आपण म्हणू तर अशी म्हणजे स्पेसिफिक लक्षणं नसतात, पण एकंदरीत चिडचिड वाढते आणि अस्वस्थता आणि बेचैनी जी असते ती वाढलेली असते. आणि जे व्यसन असतं, अंमली पदार्थांचं व्यसन म्हणा, तर त्याविषयीचे समज आणि गैरसमज काय आहे त्याविषयी देखील आम्हाला मार्गदर्शन करा. अंमली पदार्थांच्या व्यसनाबद्दल समाजामध्ये काही समज हे नेहमीच आहेत. म्हणजे समज हे असतात की एक व्यक्ती एकदा व्यसनाधीन झाली म्हणजे ती कायमचीच झाली, ती आता ती बदलू नाही शकत. बरोबर, ती बदलू शकत नाहीत. नंतर व्यसनाधीनता म्हणजे ती व्यक्ती वायाच गेली, आता ती हातात येणारच नाही. किंवा काही लोक हा समज पण पसरवतात किंवा हा गैरसमज आहे की एकदा जी व्यक्ती व्यसनाधीनतेला बळी गेली ती पूर्णपणे देशोधडीला किंवा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याशिवाय त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये किंवा जीवनामध्ये बदल येणार नाही. आणि काही लोक हे मानतात की व्यसनाधीनता ही केवळ स्वयंप्रेरणेने किंवा स्वतः ठरवूनच सोडवता येतं, त्याला कोणी मदत करून त्याचा काही उपयोग होत नाही. तसेच हा सुद्धा गैरसमज फार म्हणजे सहजपणे समाजामध्ये दिसतो की एकदा एखाद्या माणसाला व्यसनमुक्तीसाठी दाखल केल्यानंतर किंवा व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केल्यानंतर जर तो प्रयत्न फसला आणि ती व्यक्ती व्यसनमुक्त नाही होऊ शकली तर त्या व्यक्तीसाठी पुन्हा प्रयत्न करून काही उपयोग नाही आणि ती व्यक्ती म्हणजे जीवनामध्ये कधी बदलणारच नाही. हा जो एक समज आहे हा फार चुकीचा आहे आणि तो प्रचलित आहे. आणि मित्रांनो, चर्चा सुरू आहे अंमली पदार्थांचे जे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांचं जे सेवन केले जातं किंवा त्याची बेकायदेशीररित्या तस्करी केली जाते, त्या विरोधी जो 26 जून जनजागृतीपर दिवस आपण जनजागृतीसाठी करतो, तर त्याविषयी चर्चा सुरू आहे. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आज आपली चर्चा सुरू आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांचं सेवन आणि बेकायदेशीररित्या त्याची तस्करी केली जाते त्या विरोधी 26 जून हा जनजागृतीपर विशेष कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करायला डॉक्टर रवींद्र चव्हाण आपल्यासोबत आहेत, मनोविकार तज्ज्ञ आहेत. व्यसनमुक्ती केंद्र जे GT रुग्णालय मुंबई येथे आहे तिथे. डॉक्टर साहेब, आता आम्हाला ह्या व्यसनातून कसा बाहेर पडायचं किंवा काही उपचार पद्धती आहेत का त्याविषयी आम्हाला सांगा व्यसनमुक्तीसाठी. अंमली पदार्थांच्या व्यसनमुक्तीसाठी उपचार पद्धती तर ह्या उपलब्ध आहेतच. त्यांच्यामध्ये थोडा फरक हा आहे की एक असतं की औषध पद्धती, ज्या औषधांचा वापर करणे, नंतर समुपदेशन, नंतर मेंदूला उत्तेजना देण्यासाठी काही यंत्र उपलब्ध आहेत ज्याच्यातून आपण मेंदूमध्ये उत्तेजना देऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त काही संस्था आहेत ज्यांच्यामध्ये आपण व्यसनबाधित जे व्यक्ती आहे त्यांना आपण जाण्यासाठी सांगून त्यांना त्या संस्थेमध्ये त्यांना पार्टिसिपेट करायला सांगून आपण व्यसनमुक्तीकडे त्यांना आणखी पुढे नेऊ शकतो. आणि सांगायचं झालं तर शेवटची पातळी असते पुनर्वसनाची, ज्याच्यामध्ये त्यांचं व्यावसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक पुनर्वसन करणं हे खूप गरजेचं असतं. तर जेव्हा आपण उपचार पद्धतींबद्दल चर्चा करतो तेव्हा औषधांमध्ये आपण बघायला गेलो तर औषधांमध्ये बरीच औषधं उपलब्ध आहेत. ती औषधं कशी आणि कुठे काम करतात हे कदाचित सांगणं फार खोलात गेल्यासारखं होईल. परंतु बरीच औषधं जी उपलब्ध आहेत त्या औषधांमध्ये
म्हणजे जी मेंदूमध्ये ह्या अंमली पदार्थांमुळे ज्या उत्तेजना मिळतात किंवा तुम्हाला मी सांगायचं झालं तर जे मेंदूमध्ये एक रिवॉर्ड पाथवे असतो त्याला ते ॲक्टिव्हेट करतात हे अंमली पदार्थ. त्या रिवॉर्ड पाथवेला आपल्याला त्याला टार्गेट करायचं असतं आणि त्याला टार्गेट करण्यासाठी काही औषधं वापरली जातात आणि जसं की नाल्ट्रेक्सॉन किंवा एन्डॉक्झिफेन ह्या जे इम्पल्सिव्हिटी कमी करतात, त्या रिवॉर्ड पाथवेला हे करतात, तर ह्या औषधांचा तिथे उपयोग करता येतो. औषधांबद्दल जास्त खोलवर न जाता मी सांगेल की दुसरा मार्ग असतो समुपदेशनाचा. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या समुपदेशनाच्या पद्धती वापरल्या जातात. एक असतं की त्यांचं मनोबल वाढवणे, मोटिव्हेशन इन्हान्समेंट थेरपी ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर असतं की कग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या थेरपी ह्या अंमली पदार्थांच्या उपचारामध्ये वापरल्या जातात. जसं की गांजा किंवा तत्सम पदार्थांच्या उपचार पद्धतीमध्ये औषधांचं जेवढं महत्त्व आहे त्याच्यापेक्षाही थोडं जास्त महत्त्व मी म्हणेल की समुपदेशनाला त्या पदार्थाच्या म्हणजे गांजा आणि तत्सम पदार्थाच्या उपचारामध्ये फार महत्त्व आहे. अफूच्या बाबतीत आपण जर बघायला गेलो तर अफूच्या बाबतीत औषधांचा प्रभाव हा समुपदेशनापेक्षा थोडा जास्त असतो. म्हणजे अफूमध्ये काय असतं की अफूमध्ये आपण रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे बला बनेच आपण बदलतो. तर इथे म्हणजे काही औषधं उपलब्ध आहेत जसे की बुप्रेनॉर्फिन, मेथॅडॉन किंवा बुप्रेनॉर्फिन अधिक नॅलॉक्झनचं कॉम्बिनेशन असतं. हे असे वेगवेगळ्या पद्धतीची औषधं उपलब्ध आहेत जी त्या अफूच्या व्यसनामध्ये आपण वापरतो आणि त्या व्यसनग्रस्त व्यक्तीला त्याचा तोच फायदा होतो जो त्या अंमली पदार्थाचा म्हणजे त्याला त्या ज्या गोष्टी मिळत असतात त्या. आणि हळूहळू आपण त्या गोष्टींना कमी करत त्या गोष्टींना बंद करून त्याचं मोटिवेशन नेहमी इन्हान्स करत आपण त्याचं समुपदेशन जेव्हा करत राहतो तेव्हा काही दिवसानंतर त्या गोष्टींचा चांगला फायदा होतो आणि ते लोक व्यसनापासून दूर होतात. तिसरा घटक आहे की मेंदूला उत्तेजना देणं. तर मेंदूला उत्तेजना देण्यामध्ये नवीन जी चुंबकीय पद्धत आलेली आहे ज्याला रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन म्हणतात. ह्या यंत्रामुळे जेव्हा ते थोड्या अवधीसाठी दररोज आणि काही दिवस दिलं जातं तेव्हा त्या लोकांमध्ये त्या अंमली पदार्थाचं जे क्रेव्हिंग आहे ते हळूहळू कमी होतं. त्याच्यानंतर एक ट्रान्सक्रॅनियल डायरेक्ट करंट स्टिम्युलेशन म्हणून TDCS म्हणून एक यंत्र येतं. याच्यामध्ये सुद्धा अतिशय कमी प्रमाणात आपण जेव्हा ऊर्जेचा संचार त्यांच्या मेंदूमध्ये करतो तेव्हा त्या गोष्टीमुळे सुद्धा ह्या अंमली पदार्थांचे सेवन करण्याचं जे क्रेव्हिंग आहे ते हळूहळू त्यांचं ती कमी होतं. या व्यतिरिक्त जे इतर संस्था मी म्हणालो त्या ज्या संस्था आहेत जसं की नार्कोटिक अनॉनिमस NA ह्या संस्थेमध्ये जेव्हा आपण त्यांना पाठवतो आणि त्या संस्थेमध्ये ते वैयक्तिक पद्धतीने जेव्हा ते त्याच्यात समाविष्ट होतात आणि ते त्या गोष्टींना फॉलो करतात त्यावेळेस त्या गोष्टींमध्ये त्यांची एकरूपता वाढत जाते आणि ते इतरांच्या अनुभवावरून ते हळूहळू त्या गोष्टीपासून दूर जातात. त्याच्या व्यतिरिक्त जे मी म्हणालो पुनर्वसन, हे पुनर्वसन सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे जो आपल्या देशामध्ये हळूहळू वाढतो आहे असं मी म्हणेल. परंतु जसं विकसित राष्ट्रांमध्ये असतं तसं त्याचं प्रमाण अजूनही आपल्याकडे नाही आहे. जेव्हा एखादी व्यक्ती व्यसनापासून दूर जाते तेव्हा आपल्याकडे त्याच्या कौटुंबिक पुनर्वसनापर्यंत बऱ्याचदा ठीक असतं, परंतु सामाजिक आणि जे आपण म्हणू की व्यावसायिक त्याचं पुनर्वसन नेहमी होईलच असं आढळून येत नाही. ते बऱ्याचदा त्या व्यक्तीला स्वतःच शोधावं लागतं किंवा अगदी त्याचे निकटवर्तीय जे असतात ते त्याच्यासाठी त्या गोष्टी करतात. काही आपल्याकडच्या ज्या NGOज आहेत नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स त्या ह्या गोष्टीमध्ये पुढाकार घेत आहेत. शासनही आपल्या परीने ह्या गोष्टींमुळे हळूहळू सकारात्मक पावलं उचलत आहे. त्यामुळे एकंदरीत उपचार पद्धतीमध्ये हे जे एक कमीपणा होता तोही हळूहळू आपल्याकडे वाढत चाललेला आहे आणि ती भरीव कामगिरी सगळ्या स्तरातून आता हळूहळू होत आहे. फारच छान. मित्रांनो, या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे. गोरेगावहून फोन आलेला आहे. अनिरुद्ध यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार अनिरुद्ध, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. सर, माझा एक नातेवाईक आहे.
ॲक्च्युली त्यांनी 10 वर्षा आधी तो नशा वगैरे करायचा आणि नंतरला त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला. त्याला घाबरायला होतंय वगैरे, घराच्या बाहेर जात नाही बरं. आणि थोडी चिडचिड पण खूप होते. त्याला 10 वर्ष झालेत, तो घरातच आहे. तर आम्हाला पुढे मार्गदर्शन करा ना, कसं काय करू आम्ही पुढे, कसं हँडल करायचं. काय विचारायचं सर? कसला नशा करायचा, कुठल्या पदार्थाचा काही माहिती आहे, कल्पना आहे? ते चरस, गांजा किंवा दुसरं पण काही केलं असेल तर ऍक्च्युली बाहेर जाऊन करायचा. बरं. ते सुका नशा असतात ना ते हां. आणि वय करायचा. वय किती होतं साधारण आहे सध्या? आत्ता वय त्याचं 33 चालू आहे. 33 वर्ष आहे. डॉक्टर साहेब काही विचारायचे? 33 वर्ष आहे आणि 10 वर्षापासून नशा आहे आणि घरामध्येच आता एकलकोंडेपणा आहे, घाबरायला होत आहे. धन्यवाद अनिरुद्ध. आपल्या प्रश्नासाठी सरांकडून आपण मार्गदर्शन घेऊया. काय सांगणार डॉक्टर साहेब? अनिरुद्ध, हे जे तुमचे नातेवाईक आहेत, यांना त्या अंमली पदार्थाच्या नशेमुळे त्यांच्या मेंदूवर काही प्रमाणात आपण म्हणूया की त्या गोष्टीमुळे परिणाम झालेला आहे. कधीकधी अंमली पदार्थ हे जेव्हा आपण लक्षणांबद्दल चर्चा करत होतो, त्याबद्दल मी इथे अनिरुद्ध यांच्या ह्या केसबद्दल चर्चा करताना म्हणेल की अंमली पदार्थ कधीकधी आपल्यामध्ये काही मानसिक विकारसुद्धा आणतात, जसं की सायकोसिस किंवा अनझायटी किंवा डिप्रेशन अशा पद्धतीचे जे आजार असतात ना, ते कधीकधी ह्या अंमली पदार्थांमुळे सुद्धा येतात. 10 वर्षाचा कालावधी झालेला आहे, तर आता आज अंमली पदार्थ जर बंद असतील तर त्या अंमली पदार्थांनी आपण म्हणूया की त्यांनी परिणाम केला किंवा मुळातच काही आणखी कारण आहे. ते आपण जेव्हा त्यांना म्हणजे त्या व्यक्तींना वैयक्तिक पद्धतीने भेटू आणि जेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा इतिहास घेऊ, तेव्हा त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने त्या कळतील आणि त्याच्याबद्दल आपल्याला उपचार हे सुचवता येतील. त्यामुळे अनिरुद्ध, मी तुम्हाला एकच म्हणेल की जेव्हा पण शक्य असेल तर तुम्ही त्यांना GT रुग्णालयाला घेऊन या, जेणेकरून आपल्याला नीट असं निदान करता येईल आणि त्या पद्धतीने आपल्याला त्यांच्या उपचार पद्धतीबद्दलही विचार करता येईल. बरोबर मित्रांनो, आज आपल्याला या संधीचा फायदा घ्यायचा आहे. व्यसनाशी निगडीत व्यसनमुक्तीविषयी जी काही आपल्याला माहिती घ्यायची आहे त्याचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे, कारण GT रुग्णालयातील व्यसनमुक्ती जे केंद्र आहे तेथील डॉक्टर रवींद्र चव्हाण आपल्यासोबत आज आहेत. मित्रांनो, वृत्ती, प्रवृत्ती आणि निवृत्ती, जी व्यसनाची वृत्ती आहे त्याविषयी आपली चर्चा सुरू आहे. तर याशी निगडीत एक श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग असा आठवतो. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीस आले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीस आले, श्रवण कीर्तन पादसेवन कैसे विष्णू स्मरण केले, श्रवण कीर्तन पादसेवन कैसे विष्णू स्मरण केले, अर्चन वंदन दास्य सख्य, अर्चन वंदन दास्य सख्य, आत्मनिवेदन केले, आत्मनिवेदन केले. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आज चर्चा सुरू आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांचं सेवन आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी दिवस, जनजागृतीपर दिवस, जो 26 जून रोजी असतो. आणि त्याविषयी आपल्याला डॉक्टर रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करतात. व्यसनमुक्ती केंद्र GT रुग्णालय मुंबई येथे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. सर, डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला औषध आणि समुपदेशन याविषयी सांगत होतात, तर त्यांच्या भूमिकेविषयी देखील आम्हाला सांगा. दोघांची भूमिका काय असते उपचारामध्ये? औषध आणि समुपदेशन ह्या दोन्ही गोष्टी हे अंमली पदार्थांच्या व्यसनमुक्तीसाठी वापरले जातात. आणि जेव्हा आपण ह्या दोघांबद्दल सांगायचं झालं तर औषध आणि समुपदेशन हे दोघीही एकत्रितपणे जेव्हा वापरली जातात तेव्हा त्याचे जे परिणाम असतात ते सगळ्यात चांगल्या पद्धतीने दिसतात आणि त्यातून व्यसनमुक्तीकडे जाण्यासाठी त्या व्यक्तीलाही मदत होते आणि आपल्याला मिळणारे जे रिझल्ट्स असतात ते अतिशय चांगले असतात. आणि जे शासकीय उपक्रम आहेत, जसं मी GT हॉस्पिटलच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काम करतो, तर तिथे आमच्याकडे औषधं, समुपदेशन
आणि मेंदूला उत्तेजना देण्यासाठी RTMS अशा यंत्रांचा वापर, अशा सगळ्या पद्धतींचा एकत्रितपणे वापर केला जातो, ज्यांचं जनरली जे आउटकम आहे आणि ज्याचे परिणाम जे दिसतात ते फार चांगले असतात. आणि मी म्हणेल की आपल्याकडे जे शासकीय उपक्रम चालू आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये, तर तीसुद्धा आपण लक्षात घेऊ शकता, ज्याचा फायदा मुंबईमधल्या तसेच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना घेता येईल. की जसे व्यसनमुक्ती केंद्र मुंबईमध्येच भरडावाडी, नंतर राजावाडी रुग्णालय घाटकोपर, व्यसनमुक्ती केंद्र परळ जे KEM रुग्णालयाला अटॅच आहे, आणि GT हॉस्पिटलचं जे व्यसनमुक्ती केंद्र आहे, आणि तसंच असे व्यसनमुक्ती केंद्र धुळ्यामध्ये जे भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालय आणि सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे आहे. उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा एक व्यसनमुक्ती केंद्र कार्यरत आहे. तर ह्या भागामधील लोकांना किंवा त्याच्या सभोवताली राहणाऱ्या लोकांना ह्या व्यसनमुक्ती केंद्रांचा उपयोग करता येईल. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही ते नार्कोटिक ॲनॉनिमस या संस्थेविषयी किंवा संघटनेविषयी सांगत होता, तर नार्कोटिक ॲनॉनिमस म्हणजे काय आणि त्यांचा कशी काय मदत होते त्याविषयी आम्हाला सांगा. नार्कोटिक ॲनॉनिमस ही एक आंतरराष्ट्रीय, ज्याला आपण नो प्रॉफिट ना फायदा तत्वावर काम करणारी एक खाजगी संघटना आहे. आणि ह्या संघटनेमध्ये हे कुठल्याही पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करत नाहीत. यांच्यामध्ये येणारे जे सदस्य असतात हे आपसूक आणि स्वतःहूनच येतात, आणि ते अशाच पद्धतीने काम करणाऱ्या लोकांथ्रूच ते एकमेकांशी जोडले जातात, किंवा आपल्या पद्धतीने आमच्यासारखे जे मार्गदर्शक आहेत किंवा जे त्यांना सल्ला देतात ते त्यांना ह्या संस्थेशी परिचय करून देतात किंवा ह्या संस्थेकडे जाण्याचा सल्ला देतात. तर नार्कोटिक ॲनॉनिमस ही अशा पद्धतीने एक काम करणारी संस्था आहे की जिच्यामध्ये तुम्हाला सदस्य होण्यासाठी बाकी कुठल्याही म्हणजे तुम्हाला सदस्यत्वाचा फॉर्म भरणे किंवा असल्या कुठल्याही पद्धतीची गरज नसते. तुम्ही फक्त त्या अंमली पदार्थापासून दूर जाणार आहात ही एक तुमच्या मनात असलेली भावना ही त्या संस्थेचा तुम्हाला सदस्य बनवण्यासाठी पुरेशी असलेली गोष्ट असते. आणि तुम्ही तिथे जाण्यासाठी अगदी तुम्ही आधी अंमली पदार्थ सोडला पाहिजे असलीही त्यांची कसली अट नसते. तुम्ही त्या सभा तुम्ही जा आणि त्यांना अटेंड करा. तुम्ही एकदा तिथे जायला लागल्यानंतर तुम्ही आपल्या मनातली भावना आणि आपले प्रश्न, आपले अनुभव त्या लोकांबरोबर तुम्ही शेअर करू शकता. तिथे कुठलेही मार्गदर्शक हे कुठलेही प्रोफेशनल किंवा ज्याला आपण व्यावसायिक सल्लागार म्हणू तशा पद्धतीचे कोणीही येत नाहीत. तिथे ज्या लोकांनी त्या अंमली पदार्थापासून स्वतःला मुक्त करून घेतलं आणि ते त्या नशेपासून दूर गेलेत तीच लोक त्यांचे अनुभव सांगत असतात, आणि त्या अनुभवातूनच तुमचं स्वतःचं मनोबल हळूहळू वाढत जातं, आणि त्याच्यातूनच तुम्हाला त्या अंमली पदार्थाच्या नशेपासून दूर जाण्याचा एक मार्ग दिसत जातो. आणि ते मनोबल वाढवून ठेवण्यासाठी मी म्हणेल की नार्कोटिक ॲनॉनिमस एक चांगली संस्था आहे की ज्याचं सदस्यत्व प्रत्येक व्यक्तीने, ज्याला अंमली पदार्थाच्या सेवनाने बाधित केलेलं आहे अशा प्रत्येक व्यक्तीने त्या संस्थेला जावं किंवा तत्सम ज्याही संस्था कार्यरत आहेत त्यांच्याकडे जावं, जेणेकरून तुमचं मनोबल वाढत राहील. फारच छान. म्हणजे नार्कोटिक ॲनॉनिमस विषयी आपण जाणून घेतलं की विनामूल्य संस्था आहे. फक्त तुम्हाला ते अंमली पदार्थ किंवा व्यसन सोडायची इच्छा असली पाहिजे आणि तिथे अनुभव प्रत्यक्षात ज्यांनी अनुभव घेतलेला आहे की व्यसनाचे दुष्परिणाम काय होतात ते इतरांना सांगतात. म्हणजेच ग्रुप थेरपी किंवा सांघिक समुपदेशन आपण त्याला म्हणू शकतो. अशा प्रकारचा एक उपाययोजनेची पद्धत आहे, तर त्याचा लाभ आपण जरूर घ्यायचा आहे. डॉक्टर साहेब, जीवनशैलीविषयी तुम्ही काय सांगणार की कशी जीवनशैलीचा प्रभाव असतो किंवा कसं काय करावं जीवनशैलीविषयी, आरोग्यदायी जीवनशैलीसाठी? फारच छान प्रश्न विचारला तुम्ही. सामान्यतः पाहता कोणालाही असं वाटेल की जीवनशैलीचं आणि अंमली पदार्थांच्या व्यसनांचा काय संबंध आहे, पण नाही, असं नाही आहे. जेव्हा एखादा व्यक्ती नियमित दैनंदिन नित्यक्रम अवलंबत असेल, तो नियमित आहार घेत असेल आणि तो नियमितपणे व्यायाम करत असेल, अगदी त्या व्यायामामध्ये खूप काही कुठे जिमला जाणं असं अपेक्षित नसतं, तर तुम्ही अगदी दैनंदिन चालणं हे सुद्धा त्याच्यासाठी सफिशियंट असतं. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने एक नियमित नित्यक्रम फॉलो करता आणि त्याच्यानुसार जाता
आणि त्यातल्या त्यात व्यायाम हा त्याचा अविभाज्य घटक आहे, ज्याच्यामुळे तुमचं मनोबल हळूहळू वाढत जातं आणि मनोबल जसं वाढत जातं तसं तुम्ही ते व्यसनापासून परावृत्त होत जाता. त्यामुळे एक आरोग्यदायी जीवनशैलीचं महत्त्व व्यसनमुक्तीमध्ये फारच म्हणजे त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे असं आपण म्हणू शकतो. आणि डॉक्टर साहेब, महत्त्वाच्या विषयाकडे की पालकांना कसं कुठली माहिती अंमली पदार्थांविषयी असणं महत्त्वाचं आहे, त्यांनी मुलांना किंवा ती परिस्थिती कशी हाताळावी त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. हो, अंमली पदार्थांच्या बाबतीत पालकांना तर जनरली वेगवेगळ्या माध्यमातून माहीतच होत असतं, पण मुलांच्या बाबतीत काय माहीत असलं पाहिजे हे मला असं वाटतं की पालकांनी जाणून घ्यावं. एक असतं की मुलांची मानसिकता कशी आहे, त्यांचे व्यवहार कसे आहेत, त्यांचं चालणं बोलणं कसं आहे, त्यांचं दैनंदिन नित्यक्रम काय आहेत, ते शाळेत जातात किंवा महाविद्यालयात जातात तर ते खरंच तिथे पोचतात का ते महाविद्यालयाच्या किंवा शाळेच्या नावावर ते बाहेर फिरतात किंवा इतर असल्या संगतीत आहेत की जी अयोग्य आहे. पालकांनी हेही सुद्धा जाणून घेतलं पाहिजे की त्यांचे पाल्यांचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, ते त्यांच्यासोबत राहतात, त्यांचे एकंदरीत व्यवहार कसे आहेत हे जाणून घेणं आणि दैनंदिन पाल्याशी मुलाशी चर्चा करणं आणि त्याच्याबरोबर हितगुज साधत राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि जेव्हाही त्या पाल्याच्या म्हणजे मुलाच्या किंवा मुलीच्या व्यवहारामध्ये दैनंदिन चालण्या बोलण्या वागण्यामध्ये जेव्हा बदल जाणवायला लागतो, ते पैशाची सतत मागणी करतात किंवा वारंवार पैसा मागतात किंवा त्यांच्या पैशांचे हिशोब लागत नाहीत, त्यावेळेस जर आपल्याला शंका येत असेल तर पालकांनी मुलांशी समोरासमोर चर्चा साधणे, त्यांचं समुपदेशन करण्यासाठी फार समुपदेशकच लागतात असं गरजेचं नाही आहे. काउन्सिलिंग हा दैनंदिन जीवनामधला कुठलाही माणूस करू शकतो. अतिशय चांगला संवाद साधणं आणि त्या पाल्याच्या मनातलं जाणून घेणं आणि समस्या काय आहे त्याला हात घालणं, हे जरी पालकांनी केलं तर बऱ्याचदा ते व्यसनाधीनतेकडे वळण्यापासून त्यांना परावलंबित करता येऊ शकतं. आणि ज्यावेळेस पालकांना जाणवेल की काहीतरी चुकतं आहे त्यावेळेस त्यांनी समुपदेशाकडे किंवा मनोविकार तज्ज्ञाकडे त्यांना घेऊन यावं आणि जर काही गरज भासली तर त्या पद्धतीने आपल्याला उपचाराकडे जाता येतं. सर, समाज माध्यमाचा किंवा माध्यमांचा किती प्रभाव असतो या अंमली पदार्थांच्या किंवा व्यसनाच्या सेवनामध्ये किंवा त्याच्या प्रभावाविषयी किंवा निश्चितच थोडक्यामध्ये काही सांगतात? आजच्या समाजामध्ये जी माध्यमं आहेत, मग ती दृकश्राव्य असतील म्हणजे सिनेमा किंवा TV आणि इतरही समाज माध्यमं जी आज समाजामध्ये त्यांचा जो प्रभाव आहे तो सगळ्यांनाच दिसतो, तो व्यसनाधीनतेकडे जाण्यासाठी सुद्धा डेफिनेटली तो खूपच महत्त्वाचा असतो. आणि खास करून सिनेमामध्ये जे नट आणि नट्या असतात यांचं म्हणजे अनुकरण करणं हे खास करून पौगंडावस्थेमधल्या मुलांमध्ये फार जास्त असतं. त्यामुळे अशा पद्धतीने समाज माध्यमांचा आणि इतर माध्यमांचा व्यसनाधीनतेकडे जाण्यासाठी फारच एक आपण म्हणू की आपण त्याला रिस्क फॅक्टर किंवा एक घटक मानू शकतो. परंतु ह्याच समाज माध्यमाचा किंवा माध्यमांचा व्यसनमुक्ततेसाठी सुद्धा फार सबळपणे आणि फार चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो. फक्त माध्यमांनी आणि सामाजिक माध्यमांनी ते ठरवायचं आहे की याचा वापरसुद्धा आपल्याला व्यसनमुक्ततेसाठी करायचा आहे. फारच छान. डॉक्टर रवींद्र चव्हाण, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या जो आरोग्य संपदाचा संघ आहे त्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण इथेच रामकृष्ण हरी म्हणत आहोत, कारण वेळेला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. म्हणून पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही लवकरच येणार आहोत आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.